ताम्हिणी घाट दिसतो सुंदर, परंतु आहे तेवढा घातक. मित्रांनो, पुण्यातली लोकं ताम्हिणी घाटामध्ये जायला मरतात. अक्षरशः एवढा सुंदर घाट आहे हा. मित्रांनो, पावसाच्या सीझनमध्ये तर इथं चक्क गर्दी असते. लाईनी लागलेल्या असतात, ट्रॅफिक जाम झालेलं असतं. रस्त्याच्या साईडला लोकं गाड्या लावून उभं राहतात. पर्यटन पाहायचं असतं, सुंदर व्ह्यू पाहिजे असतो, सुंदर नजारे पाहण्यासाठी या घाटामध्ये गर्दी केली जाते. परंतु लोकांना हे माहिती नाही, की हा किती जीवघेणा घाट आहे. मित्रांनो, या घाटामध्ये अक्षरशः लोकं मेलेली आहेत. 3 वर्षामध्ये मित्रांनो 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू या घाटामध्ये झालेला आहे. सगळ्यात डेंजरस बाब म्हणजे 100 पेक्षा जास्त ॲक्सिडेंट इथे झालेले आहेत आणि 200 पेक्षा जास्त नागरिक याच्यामध्ये जखमी झालेले आहेत मित्रांनो. ही साधी गोष्ट नाही आहे आणि हा साधा आकडा देखील नाही आहे मित्रांनो. मित्रांनो, काय-काय झालंय आजपर्यंत ताम्हिणी घाटाबद्दल आणि ताम्हिणी घाटामधल्या अफवांबद्दल याच्याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहोत. माझं नाव आहे विकास. खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, पहिलं तर आधी अफवा उठायच्या, की ताम्हिणी घाटामध्ये भुतं आहेत. परंतु भुतांचं हे सगळं वातावरण संपलं जोपर्यंत मित्रांनो 2016-17चा टाईम आला नाही. मित्रांनो, आधी फोटो व्हायरल केले जायचे. स्मशानभूमी होती ताम्हिणी घाटात. तिथे गेले, आम्ही फोटो काढला. त्या फोटोमध्ये भूत दिसून आलं. यांसारख्या गोष्टी व्हायरल केल्या जायच्या. मग सगळ्यात नंतर त्याच्यानंतर ट्रेंड आला मित्रांनो. आता Instagram, Facebook आणि ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आले आणि त्याच्यामध्ये मित्रांनो या ताम्हिणीचं सौंदर्य आहे ते पूर्ण भारतात, पूर्ण महाराष्ट्रात पसरवण्यात आलं आणि हे सगळे लोकं मित्रांनो, काही-काही लोकं बाहेरनं येतात ह्याच्यामध्ये, काही-काही हिंजवडी आय-टी पार्कमधले असतील, काही-काही पुण्यामधले असतील लोकं. मित्रांनो, या ताम्हिणी घाटामध्ये येतात आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस पावसाळा संपतो, हिवाळा चालू होतो, तर ही लोकं ताम्हिणी क्रॉस करून खाली ओलांडतात. ते म्हणजे दिव्यागर साईडचा बीच असेल, श्रीवर्धनचा बीच असेल. कारण हा जो मार्ग आहे तो टोल फ्री मार्ग आहे. इकडे ₹1 तुम्हाला लागत नाही मित्रांनो. टोल फ्री मार्ग असल्यामुळं लोकांना पैसे वाचतात. त्यामुळे लोकं या घाटामधनं प्रवास करतात. परंतु हा घाट एवढा अरुंद आहे मित्रांनो, अक्षरशः समोरनं जर एखादी गाडी आली, तर तुमची गाडी दुसऱ्या रस्त्यावर म्हणजेच काय, खाली जमीन इकडं असेल तर ठीक, त्या जमिनीवरती तुम्हाला गाडी घ्यावी लागते. समोरनं जर लाल परी आली, तर फाटूनच हातात येईल अक्षरशः. कारण लाल परीने तर अक्षरशः पूर्ण तो रस्ता कव्हर करते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या केसमध्ये गाडी रिटर्न देखील घ्यावी लागते. एवढा छोटा हा मार्ग आहे. मित्रांनो, हा मार्ग सुंदर आहे, सगळ्या गोष्टी इथल्या व्यवस्थित आहे, परंतु तेवढाच धोकादायक आहे मित्रांनो. मित्रांनो, ही चेष्टाची गोष्ट नाही आहे, की 50 पेक्षा जास्त नागरिक या घाटामध्ये मृत्युमुखी पडतात फक्त 3 वर्षाच्या कालावधीमध्ये. आधीचा डेटा काढला तर त्याच्यामध्ये किती निघतील काही सांगता येत नाही. मित्रांनो, ही झाली साधी सिंपल गोष्ट, पण सगळ्यात डेंजरस गोष्ट म्हणजे मित्रांनो, रात्रीच्या वेळीस या घाटातनं कोणीही प्रवास करत नाही. असतील करणारे ते फक्त ट्रान्सपोर्टेशनवाले करतात. ट्रान्सपोर्ट ज्यांचं आहे ती लोकं या घाटातनं प्रवास करतात. एखाद्या वेळेस कदाचित जे खूप धाडसी लोकं असतात ते ह्या घाटातनं प्रवास करतात. परंतु मित्रांनो, जे फॅमिलीवाले मेंबर्स आहेत, जे शांत साधे लोकं आहेत, ते कधीच या घाटातनं रात्रीच्या वेळेस प्रवास करत नाहीत. कारण एवढा डेंजरस हा घाट आहे मित्रांनो. मित्रांनो, सकाळच्या वेळेस जास्त करून दिवसभरामध्ये लोकं या घाटामधनं प्रवास करतात आणि एखाद्या वेळेस तुम्ही जर पुण्यातनं निघालात, तर तुमच्या मनामध्ये क्युरिओसिटी असते, की आम्हाला काहीही करून रात्र व्हायच्या आधी दिव्यागर किंवा जे बीच आहेत तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि जर तुम्ही दिव्यागर किंवा या बीच एरियामधनं जर निघालात, तर प्रत्येक माणसाचं टार्गेट असतं, माझा कुठल्याही प्रकारे ताम्हिणी क्रॉस झाला पाहिजे. मित्रांनो, यामुळं लोकं अक्षरशः तिथं एवढी गर्दी असते ताम्हिणीमध्ये रात्रीपर्यंत 5 ते 6 वाजेपर्यंत लोकं प्रयत्न करत असतात, की ताम्हिणीच्या बाहेर कसं तरी आपण पडूया. तर एवढी लोकांना भीती आहे या घाटाची. कारण मित्रांनो, त्या घटना तिथं घडतात आहे, ते ॲक्सिडेंट तिथं घडतात आहे आणि रस्ता अरुंद आहे तो. त्या रस्ता अरुंद असल्यामुळं मित्रांनो तिथं अपघात होतात. एखादी गाडी समोरनं आली तरी देखील मित्रांनो प्रॉब्लेम येतो. ओव्हरटेकचं तर नावच नाही मित्रांनो. तुम्ही या घाटामधनं ओव्हरटेक करणं म्हणल्यावरती स्वप्न बघण्यासारखं असतं. कारण मित्रांनो अक्षरशः लाईनीनं लाईन लागलेली असते. 6-6, 7-7 गाड्या. एखादी मोठा ट्रक किंवा बस जर समोर असेल, तर त्याच्यामागं 6 ते 7 गाड्या असतात. त्या ड्रायव्हरने पास दिला तरच पुढे जाऊ शकता तुम्ही. यांसारख्या गोष्टी या घाटामध्ये घडतात. मित्रांनो, सगळ्यात डेंजरस गोष्ट म्हणजे ही खबर ऐकली मी, की जे 6 तरुण आहेत पुण्यावरनं निघाले होते फक्त बीचचा माहोल एन्जॉय करण्यासाठी, बीच एन्जॉय करण्यासाठी. मित्रांनो, नवीन कोरी कारकीर्द थार होते. 20 ते 25 वर्षाच्या रेंजमधले वय होतं यांचं आणि याच्यामध्ये मित्रांनो त्यांचं दुःखद निधन झालं. घाटामध्ये गाडी पडली मित्रांनो आणि त्या ह्याच्यामध्ये या 6 जणांचा मृत्यू झाला. सगळे यंगस्टर पोरं होते मित्रांनो. एक एन्जॉयमेंट असतो, आपण बीचला जाऊन एन्जॉय करू.
परंतु काळाने घात केला आणि या तामिनीने त्यांना देखील गिळलं. अत्यंत दुःखद घटना आहे मित्रांनो. आम्हाला वाईट वाटतं या गोष्टीचं, की मित्रांनो खरं म्हणलं तर हा सुंदर घाट तेवढाच आहे, परंतु हा धोकादायक आहे, की अक्षरशः माणसांना मारणारा घाट म्हणलं तरी काही हरकत नाही. कारण मित्रांनो खूप सारे मृत्यू आजपर्यंत झालेले आहेत आणि हे जे 6 जण या ह्याच्यामध्ये ॲक्सिडेंटमध्ये दगावलेले आहेत मित्रांनो, त्यांचं वय बघितल्यावर तरी तर अजून जीवाला लागतं. त्यांचे काही लोकांचे त्यांच्यातले जे मुलं होते त्यांची परिस्थिती बघितल्यावरती पण वाईट वाटतं. त्यामुळं मित्रांनो त्यांचे काही काही जणांचे घरचे विरोध करत होते, की जाऊ नका. तरी देखील मित्रांनो एक तरुण रक्त असतं, जिद्द असते, जावं, कुठेतरी फिरावं, एक्सप्लोर करावं यांसारख्या गोष्टी आणि या कारणामुळे मित्रांनो ते गेले आणि त्यांच्यासोबत दुःखद घटना घडली. मित्रांनो पोलीस घरचे त्यांना संपर्क साधायचा प्रयत्न करत होते, परंतु फोन लागला नाही. शेवटी पोलिसांनी पोलिसांकडे तक्रार केली असता, पोलिसांनी त्यांना शोध सुरू केल्यावरती मित्रांनो ड्रोनच्या सहाय्याने मदत घेण्यात आली आणि अक्षरशः त्यांची ती नवीन कोरी करकरीत थार जी 20 दिवसापूर्वी घेतली होती, ती दरीमध्ये आढळली मित्रांनो. मित्रांनो, डोळ्याचं पाणी पेलणारी ही घटना आहे आणि अक्षरशः भीती वाटणारी आणि आई-वडिलांचं हे बघणारी, अंत बघणारी ही घटना आहे. कारण तसं बघितलं तर हे लहान-लहान मुलं जरी असले, तरी त्यांच्यावरती सगळं कुटुंब अवलंबून असणार आहे. समोर जाऊन जे पण गोष्टी असतील त्यांच्यावरती अवलंबून असणार आहे. फक्त एक अपघात त्यांना एवढा मोठा धक्क्यात नेऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, विचार करा. तुम्ही जाताय कुठल्या ठिकाणी, तुमच्यासोबत मोठी माणसं किंवा एक्सपिरियन्स लोकं असतील, तर त्यांच्यासोबत तुम्ही जावा. त्यांना एक्सपिरियन्स आहे, ज्यांना ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स आहे, त्यांच्यासोबत तुम्ही गाडी ड्राईव्ह करायला न्या. आपण मित्र आहोत, 20-22 वर्षाचं आपलं वय आहे. आपलं एवढं पण वय नाही झालं मित्रांनो, की आपण मोठमोठ्या गाड्या घेऊन लगेच निघालं. ठीक आहे, जरी आपल्याला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स असेल, सगळ्या गोष्टी असेल, तरी देखील आपल्यासोबत कुठं बाहेर गेल्यावरती एक मोठा व्यक्ती असेल किंवा घरचा एक कर्तव्यदार माणूस असेल किंवा वयाने मोठा मित्र जरी असेल, तरी तो त्या गोष्टी हँडल करू शकतो. तो चांगल्या प्रकारे ड्राईव्ह करू शकतो, कारण त्याला अनुभव असतो. परंतु एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या मोठ्या-मोठ्या ट्रिपला जाणं यांसारखे विचार करू नका मित्रांनो. जरी जायचं असेल, तर डायरेक्टली तुम्ही महामंडळाच्या गाड्या वापरा. ट्रॅव्हलर्स आहेत, सगळ्या सोयी आहे. कोकणामध्ये जायला तुम्हाला अक्षरशः रेल्वे देखील आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही असं काही करू नका, जेणेकरून तुमच्या घरच्यांना भोगावं लागेल. घरच्यांवरती अक्षरशः अशी वेळ येईल, की त्यांना मित्रांनो पुढे जाऊन तुमच्या आठवणीमध्ये रडायला लागेल. त्यामुळं माझी एवढीच विनंती आहे लहान-लहान मुलांना जे 20-22 वर्षाचे आहेत, कुठे पण जाण्याआधी विचार करा, आपण कुठे चाललोय, काय चाललोय? त्याच्यानंतरच तुमचे प्लॅन ठरवा. तुम्ही जावा, एक्सप्लोर करा, सगळ्या गोष्टी करा. परंतु तुमच्यासोबत कोणतरी असा माणूस पाहिजे, तो तुमच्यासोबत खंबीर आहे. तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी तो हँडल करू शकतो. त्या लोकांसोबत जावा. एवढीच विनंती आहे मित्रांनो. आणि जाता-जाता या व्हिडिओमध्ये एवढंच सांगू इच्छितो, की तामिनीमध्ये ट्रॅव्हल करताना कधी पण मित्रांनो, पहिल्यांदा ट्रॅव्हल करत असाल किंवा शेवटी ट्रॅव्हल करत असाल, एक लक्षात ठेवा मित्रांनो, सोबत अनुभवी माणूस ठेवा. ज्याला प्रॉपर ड्रायव्हिंग येतं. तुम्ही जरी नवीन असाल तरी शेजारी बसवायला हवं. सगळ्या गोष्टी प्रॉपर होऊन द्या. हा जो घाट आहे तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात डेंजरस घाट मानला जातो. एकदा तामिनीमधनं गाडी चालवली तर कुठेही तुम्ही गाडी चालवू शकता मित्रांनो. अशी देखील कल्पना आहे, अशी देखील संकल्पना लोकांच्या मनात आहे. त्यामुळे माझी एवढीच विनंती मित्रांना, सगळ्या माझ्या वयोगटातल्या जे 20 ते 22-25च्या वयातले जे पोरं आहेत, स्वतःचे डिसिजन घेऊन एवढ्या मोठ्या लेव्हलला जाऊन तुम्ही असे अरेंजमेंट करू नका, जेणेकरून तुमच्या फॅमिलीला पस्तावा होईल. या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, जाता-जाता जय हिंद, जय महाराष्ट्र.